सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज शहरातील विविध भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली। या मोहिमेदरम्यान सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील हातगाड्या, खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे खोके तसेच इतर अतिक्रमित साहित्य जप्त करण्यात आले। मात्र ही कारवाई पूर्ण होत असताना जप्त केलेले खोके जेसीबीच्या साहाय्याने वाहून नेतानाचा एक व्हिडिओ लोकप्रहार न्यूज चॅनलच्या हाती लागला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। व्हिडिओमध्ये जेसीबीच्या बकेटमध्ये ठेवलेले खोके कोणत्याही दोरी, साखळी किंवा इतर सुरक्षित साधनांच्या सहाय्याने बांधलेले दिसत नसल्याचा दावा केला जात आहे। त्यामुळे अशा प्रकारे साहित्याची वाहतूक करणे कितपत सुरक्षित आहे यावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। स्थानिक नागरिकांच्या मते जर वाहतुकी दरम्यान खोके जेसीबी मधून घसरून रस्त्यावर पडले असते तर मोठी दुर्घटना घडू शकली असती। विशेषतः गर्दीच्या भागातून ही वाहतूक होत असल्याने पादचारी, दुचाकीस्वार किंवा इतर वाहनधारकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता। अशा परिस्थितीत संभाव्य अपघाताची जबाबदारी कोणाची असते असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईला अनेक नागरिकांकडून पाठिंबा असला तरी ती कारवाई करताना सुरक्षेचे सर्व नियम आणि आवश्यक खबरदारी पाळली जाणे तितकंच महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। सरकारी यंत्रणेकडून होणाऱ्या प्रत्येक कारवाईत नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन वाहतुकीच्या पद्धतीची चौकशी करावी तसेच भविष्यात अशा प्रकारच्या कारवाई दरम्यान सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे। आता या संपूर्ण प्रकरणाची दखल महापालिका आयुक्त सचिन ओंबासे घेतात का? संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवला जातो का? आणि सुरक्षेतील संभाव्य त्रुटी आढळल्यास कोणती कारवाई केली जाते याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे। लोकप्रहार न्यूज साठी उजैबीन आमदार।